नमस्कार, मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना। तर आज आहे ना, आम्ही म्हणजे खानदेशमधील लग्न आहे, तर हळदीला चाललेलो आहोत। तर तिकडची हळद कशा प्रकारे होते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेल। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। हळदीच्या ठिकाणी तर तुम्हाला मी बघा, ही आहे आमची नवरी। आता मेकअप चालू आहे, इथं मेकअप आर्टिस्ट आहे। आता इथं नवरीची मावशी, नवरीची मावस बहीण, म्हणजे या सगळ्या बहिणीच आहे। मी पण मावशीच आहे बरं का। आणि इथं मेकअप चाललाय। तर लग्न घर म्हटल्यावर कशी म्हणजे मेकअपचंच हे असतं। तर बघा, या मेकअप आर्टिस्टचे मला नाव वगैरे काही माहीत नाही। मी त्यांना विचारून घेतलं की तुमचा व्हिडिओ काढू का म्हणून। तर चला, पूर्ण तुम्हाला हळदीचं फंक्शन मुलगा आहे, पण माझ्यापेक्षा बघा किती उंच आहे तो। हा पण बहिणीचाच मुलगा आहे, म्हणजेच नवरीचा भाऊ। तर चला, आता तुम्हाला प्रत्येकाशी मी भेटवते। पाहुणे मंडळी आलेले आहे, सगळ्याचा व्हिडिओ घेते। तर बघा, इथे ना मध्ये खानदेशमध्ये लग्न होतं। तर खानदेशमध्ये खरं म्हणजे ना, जो मांडवाचा कार्यक्रम असतो ना, तो खूप छान असतो। पण तो आपल्याला काय म्हणजे मिस केला आपण, कारण तिकडं म्हणजे भरपूर लांब असं होतं, त्याच्यामुळे जाणं झालं नाही। तर खरंच मला तर खूप इच्छा होती तिकडचं जे खानदेशमध्ये लग्न आहे ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत बघायचं आणि तुमच्याशी व्हिडिओ शेअर करायचा। तर ते करणं काय माझ्याकडनं झालं नाही। तर नवरी जी आहे ना, म्हणजे माझ्या चुलत बहिणीची मुलगी आहे, तर म्हणजे माझी लेकच आली ती। तर खरंच ना, आई-वडील किती मुलीला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात आणि थोडीशी जी मोठी झाली की लगेच दुसऱ्याचे जे आहे ते स्वाधीन करावे लागते। तर आता प्रत्येक स्त्रीचं ते आयुष्यात तो प्रसंग येतच असतो, माझ्या असो किंवा कोणतीही स्त्रीच्या असो। तर बघा, इथं हळदीचा कार्यक्रम आहे ना, त्यांच्याकडं माझ्या अंदाजे नवरीच्या घरीच होत असतो। तर इथं काय म्हणजे जे पाणी वगैरे टाकायचं आहे ते काय टाकलं नव्हतं। तर पूर्ण व्हिडिओ काय मी शेअर म्हणजे घेतला नाही बरं का, जेव्हा गेलं। आणि इथं हे ना बहिणीचेच मुलं आहेत, तर यांना नाही खूप छोटे-छोटे होते तेव्हा मी सांभाळलं होतं। आणि आता बघा, ते माझ्यापेक्षा खूप उंच झालेले आहेत। आणि इथं कसं आपल्याकडं तेलवण पाडतात, हे करतात। तर इथं ते हळदी-कुंकू वगैरे लावत होते। तर हिचीच मम्मी जी आहे ना, तिच्यासोबत मी कलवरी गेले होते। तर तेव्हा मी म्हणजे तेव्हाच आहे ना, खूपच छान होता। तर तेव्हा म्हणजे जो माझा भाऊ होता तो पण होता त्या लग्नामध्ये। आणि बघा, ज्या मुलीच्या आईच्या लग्नात आम्ही होतो, आज तिच्या मुलीच्या लग्नातही आज जे आहे ती माझ्या मुली तिच्या एवढ्या झालेल्या आहेत। तेव्हा म्हणजे कसं दिवस पटपट बदलत जातात। तर तिच्या मम्मीच्या लग्नात आहे ना, खूप एन्जॉय केला होता आम्ही। आणि पण तेव्हा आम्ही लहान-लहान होतो, 6वी-7वीला होतो। तर आता बघा, ही खानदेशातील पद्धत खूप म्हणजे कोणाकोणाला माहीत आहे की खानदेशमध्ये कशाप्रकारे लग्न होतं ते नक्की मला कमेंट करून सांगा। तर बघा, इथं आता आहे ना, थोडंसं हळदीचं फोटो सेशन झाल्यानंतर आहे ना, कारण आम्हाला खूप म्हणजे ना अंधाराचं लांब जायचं होतं। तर तिथं जेवण तर खरंच खूप भारी होतं का, पाटोड्या, पोळ्या, लिंबू, कांदा आणि शिरा आणि भात होता। तर जेवण मस्त असं झालं होतं, जेवण केलं। आणि खरंच असे काही कार्यक्रम असतात ना, तरच सर्व काही जण आपण एकत्र भेटतो। आणि माहेरचा कार्यक्रम काहीतरी वेगळाच असतो बरं का। माहेरी गेल्यानंतर जो आनंद होतो ना, तो काहीतरी वेगळाच असतो। तर इथं थोड्याच वेळ थांबलो, नंतर थोडासा फोटोशूट केला आणि मग मुली घरी होत्या, त्याच्यामुळं आम्हाला पटकन घरी यायचं होतं। तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। याच्यानंतर तुम्हाला लग्नाचा व्हिडिओ येईल, तोही नक्कीच बघा। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर खानदेशातील लग्न छोटीशी झलक तुमच्यासमोर मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। बाय.